मित्रांनो, 1 ऑगस्ट पासून UPI मध्ये 4 महत्त्वाचे चेंजेस झालेले आहेत. ते तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचे आहेत. त्यातील पहिला चेंजेस हा आहे की तुम्ही UPI वरून पेमेंट करताना ते पेमेंट फेल झालं किंवा स्टक झालं तर ते तुम्ही फक्त 3 वेळा चेक करू शकता आणि 2 चेकिंग मध्ये 90 सेकंदाचा गॅप असणं गरजेचं आहे. नंबर 2, तुमचे जे रेग्युलर शेड्यूल्ड ऑटो पे आहेत, जसे की OTT सबस्क्रिप्शन, त्याचबरोबर युटिलिटी बिल्स, त्याचबरोबर EMI पेमेंट्स यांसारखे रेग्युलर ऑटो पेमेंट्स हे फक्त नॉन पीक आवर्समध्येच एक्झिक्यूट होणार आहेत. त्याचबरोबर सिंगल मॅन्डेटसाठी आता फक्त 4 अटेम्प्ट्स अलाव आहेत. नंबर 3, तुम्ही तुमच्या एका UPI ॲपवरून दिवसभरातून फक्त 50 वेळा तुमचा बॅलन्स चेक करू शकता. नंबर 4, एका UPI ॲपवरून तुम्ही दिवसभरातून फक्त 25 वेळा तुमची बँक डिटेल्स चेक करू शकता. मित्रांनो, हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व असेच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.